तुकोबराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबराय तुकोबराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबराय साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मज सख्या विठ्ठलाची आण मज साधतील येणे साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक
त्यातला दुसरा अभंग जो वाहतोय 12व्या या 12 अभंगातला, तर त्यात आपण पाहिलं की ज्ञानाच्या लक्षणाचा विचार चालला आहे. लक्षणावरून चटकन ओळखता यावं एवढं ज्ञानाचं स्वरूप सोपं नसतं, हे खरं आहे. पण तरीसुद्धा काहीतरी खुणा सांगितल्या पाहिजेत म्हणून या सांगितल्या तसं वाटतं. आणि त्यात तुझी खरा ज्ञानी तारी तुझी असे. आणि आपल्याला जे साध्य करायचं ते अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायानं ठेवावा आडमार्गी, हे जमावं. तर ते जमावं कसं याच्यासाठी पुढे अनेक मार्ग सांगितले. त्याच्यात सुरुवातीला कोणाकडे जावं हे सांगितलं. आडमार्गी कोणी जनजे जातील त्यातून काढील तोची ज्ञानी, आणि तोची ज्ञानी खरा तारी तुझी असी, वेळोवेळा त्याची शरण जावे. बाकी मग इतर वर्णन आहे ते आहे, ते त्याच्या लक्षणांचीच आहे. अहर्निशी सदा परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी, पाय न ठेवावा आडमार्गी, आडमार्गी कोणी जनजे जातील, आडमार्गी कोणी जनजे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी, त्यातून काढील तोची ज्ञानी, तोची ज्ञानी खरा तारी तुझी आसी, तोची ज्ञानी खरा तारी तुझी आसी, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे. पण 5-6 प्रकारे लक्षणं पाहिली. आपल्याकडे जसं विधी आणि निषेध असतात, एखादी गोष्ट म्हणजे काय आणि एखादी गोष्ट म्हणजे काय नव्हे, हे दोन्ही ओळखावं लागतं. फूल जरी साधं झालं तरी सुद्धा खरं फूल आणि खोटं फूल आपल्याला ओळखावं लागतं. ते जिथे साध्या बाबतीत आपल्याला लागू आहे, कारण अनेक वेळेला क्राफ्ट्समनशिप इतकी चांगली असते, तशी ज्ञानांच्या बाबतीत सुद्धा क्राफ्ट्समनशिप करायची जर खूप चांगली असली तर खरे ज्ञानी वाटण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि ही लक्षणं सगळी सांगितली. तर म्हणून त्यासाठी कोण ज्ञानी आहे हे पाहावं, तसंच बरोबर त्याला लागून कोण ज्ञानी नाही हे कळत जातं, तेही पाहावं. ज्ञान याचा अर्थ त्याला ज्ञान झालं तर तसं तर आपल्यालाही ज्ञान होतच आहे. आत्ताही होतं आहे, पूर्वी झालं आहे, अजून होणार आहे, ग्रंथ आहेत, सगळं आहे. तर गेल्या वेळेला आपला तो उपनिषदाचा जो विषय झाला त्याची मला आठवण झाली की ज्ञान जे होतं ते जास्त करून सांगायला उपयोगी पडतं, तो ज्ञानी नव्हे असं त्यांचं म्हणणं. कर्तव्य असेल तर तो जरूर सांगेल, पण सांगण्यासाठी उपयोगी पडावं म्हणून ज्ञान गोळा करीत नाही. अनेकांना ते सांगण्यासाठी उपयोगी पडावं म्हणून गोळा करायचं असेल तर ते ज्ञानात मोडत नाही यांच्या दृष्टीनं, किंवा जे आचारात येत नाही ते ज्ञान खरं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. ज्ञान त्याच्या परीनं खरं असेल, पण ज्ञानाच्या दृष्टीनं तो ज्ञानी नाही हे लक्षात ठेवायला लागेल.
गेल्या वेळेला आपण म्हणत होतो ना की मोठी मोठी वाक्य, प्रपंचात साक्षी भाव असं. किती माणसं एकमेकांची गप्पा मारताना असं आहे. आपण तटस्थपणे पाहिलं पाहिजे, घटनांकडे हे केलं पाहिजे. काय ते रागावला, अमकं झालं तमकं झालं, काय जे असेल ते सगळं आपण बघितलं पाहिजे. अलिप्तता ठेवली पाहिजे. आपण कशात पडू नये, किंवा ते आता आपण म्हणतो ना मुलांच्या प्रपंचात लक्ष घालू नये. आता ती मोठी झाली, जे आपल्याला त्यावेळेला तसं वाटत होतं त्यांनी लक्ष घालू नये असं, तसं आपल्यालाही वाटतं नसतंच की ह्यांनी आता लक्ष घालू नये. पण प्रत्यक्षात त्यांनी इकडे तिकडे 150 रुपये खर्च केले, एखादा निर्णय घेतला किंवा काय केलं, काय खरेदी केली, काय केलं, तर चालत नाही. त्यात लक्ष घातल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी ते साक्षीभावाचं आणि अलिप्ततेचं काय झालं तर ते त्या वेळेला गेलं. म्हणून आपल्याकडे उपनिषदामध्ये जे म्हटलं की मी जे ज्ञान एवढंसं मिळवलेलं असेल, कदाचित एक तुकडा असेल, एखादं काहीतरी एखादं वाक्य असेल, पण ते मला त्या वेळेला आठवू दे, ते ज्ञान मला सोडून न जावं असं आपण म्हटलं. श्रुतम मे मा प्रहासित. जे म्हणून मी श्रुत म्हणजे जे म्हणून मी ऐकून ठेवलेलं आहे, जे प्रपंचाबद्दल सांगितलेले आहे, जे पारमार्थिक दृष्टिकोनाबद्दल सांगितलेलं आहे, ते मला वेळेला लक्षात राहू दे. कारण अशा असंख्य गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, तर त्या वेळेला जर नाही आठवल्या तर आपल्याला ज्ञान त्यांच्याकडे होतं, ते आपल्या डोक्यात आलं फक्त, यापेक्षा काही त्याचा उपयोग होणार नाही. ज्ञानाचा उपयोग हा प्रत्यक्ष त्याच्या अंमल केल्यानंतर, ते आचरणात आणल्यानंतर आपला व्यवहार बदलतो आणि तो समाधानाचा, आनंदाचा होतो. हा खरा परिणाम आहे. त्यासाठी श्रुतम मे मा प्रहासित अशी त्यावेळेला आपण ते प्रार्थनेची आठवण केली, फक्त बोललो नव्हतो, तेवढी वेळ नाही मिळाला. तर असं ज्ञान आपल्याला सोडून जाऊ नये. जे काही सांगितलं, समजा महाराजांनी सांगितलं, तर ते सोडून जाऊ नये. ते सोडून जाते आहे त्या वेळेला. म्हणजे विसरतं म्हणून सुटतं का, ते काही त्यातलं म्हणजे आपल्या माहिती असतं, पण अंमलात आणताना अडचण येते म्हणून जमत नाही, काय ते आपण शोधून काढावं एवढं आपल्याला समोर आहे. तर असं काय साक्षीभाव असो, काय असेल ते, जे काय असेल ते ते मला कळलं आहे ना, तर मग मी ते करावं. महाराजांनी सांगितले कुठलीही गोष्ट करायची झाली तर मनापासून करावं. महाराजांच्या गुणांची यादी आहे, अनेक वेळेला आपण त्याचा उल्लेख करतो, ती पुन्हा पुन्हा नजरेखालून घालण्यासारखी आहे. निरपेक्षता आहे. हे लोक सगळे आपण बघितलं असतील तर त्यांच्या जीवन हीच, म्हणजे गुरुदेवांची आठवण झाली म्हणून त्यांचं सांगतो, त्यांची जीवन ही त्यांचं वेगळं चरित्र या अर्थाने काही, म्हणजे ठीक आहे, एक व्यवहाराने किंवा त्यांचं कर्तव्य म्हणून, जवळच्या माणसाचं काम म्हणून, त्याला बरं वाटलं म्हणून त्यांनी लिहिलं, या गोष्टी झाल्या. आजही ती लिहिलेली चरित्र आपल्याला उपयोगी पडतातच आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कितीतरी प्रसंगाने कळतं. आत्तासुद्धा मला गुरुदेवांची आठवण झाली, ती कोणीतरी लिहिली म्हणूनच झाली. तेव्हा हे ज्या वेळेला भाऊसाहेबांच्या बाबतीत, गुरुदेवांच्या बाबतीत आपण चरित्रात वाचतो, त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येईल तर त्यावेळेला त्यांना हे विचारलं होतं की आपण चरित्र नाही का लिहितो, ते चरित्र लिहिलं जावं. ते म्हणजे की खरं तर जर माझा खरा एक शिष्य असेल तर तो माझ्या चरित्राचं एक पान आहे असं समजा. किती वाक्याला त्यांच्या खुली असेल, ते तेवढी पानांचं चरित्र आहे असं समजा. बाकीच्या पानाचा काय उपयोगच नाही आहे ना, त्या आठवणी लिहून देतात का ते आचरतो, जो शिष्य कोणी असेल ते माझ्या चरित्राचं पान आहे, अशा पानाने भरलेलं चरित्र हे ठीक आहे, बाकीचं लौकिक आहे. तेव्हा ज्ञानाच्या लक्षणामध्ये ते ज्ञान त्यांना सोडून जात नाही. तसं शिष्याच्या बाजूने त्याला ज्ञान झालं असेल तर ते त्याला सोडून जाऊ नये, वेळेला त्याला ते आठवावं. तसं दुसरं आता काय होतं की जीवन खरं तर अत्यंत सहज आणि सरळ आहे. झाड वाढतं अगदी सहज सरळ वाढत जातं, त्याला जी दिशा घ्यायची त्याप्रमाणे ते घेत जातं. प्रकाश आहे, वारा आहे, त्यांची मदत आहे, त्यानुसार त्याचे वाढ होते. ते रोपटं असो, मोठं झाड असो, काही असो, अत्यंत सरळता आहे. असहज करण्याचं कार्यक्रम आपल्याकडे आहे, कारण त्याला आपल्याला असं वाटतं की निसर्ग आपल्याच वापरासाठी ठेवला आहे. आपण नाही कधी वेली बांधून ठेवतो आणि ह्याच्यावर त्याच्यावर चढव, त्याची त्याच्यावर चढव, त्याची त्याच्यावर चढव, तिला कुठे जायचं तिथं जाऊ दे. पण तसं नाही होत. ती अशी गेली पाहिजे, तशी गेली पाहिजे.
त्या बंगल्यांच्या कमानी नसतं का इकडून तिकडून तिकडून इकडून, ते करण्यासाठी का त्यांना देवाने जन्माला घातले, त्यांना त्यांचं वाढू देत ना. झाडावर फुलं आहेत, खरं सांगायचं परमेश्वराची पूजा आहे ती, त्या फुलझाडांनी केलेली परमेश्वराची पूजा आहे. आपण देव्हाऱ्यात जाऊन फूल उचलतो का देवावर घातलेलं, असा विचार क्षणभर करा, नाही उचलत. हे ठीक आहे, आपण व्यवहार म्हणून त्यावेळेला कोणीतरी घातलेले फूल आहे ते आपण उचलत नाही. तसंच भगवंतानी ही सगळी फुलझाडांच्या रूपाने ती फुलझाडं आपली पूजा म्हणून भगवंताला ते फूल त्यांना द्यायचं आहे, त्यासाठी ते वर आलेलं आहे. तर निदान सगळं झाड रिकामं करू नये. आपल्याला थोडा मध्यम मार्ग काढता येण्यासारखं आहे की पूजा करायची तर फुल पाहिजे, बरोबर, व्यवहार आहे आपल्याकडं, काय जे असेल ते, त्यांना काय पत्रम पुष्पम फलम तोयम, काय जे असेल ते त्यांना चालतंच आहे. पाणीसुद्धा चालतं, हा भावानं भक्तिभावानं केलेला नमस्कारसुद्धा चालतो. पडलेलं पान उचलून घातलं तरी चालतं. आपल्याला नव्या अध्यायात किती प्रकारे सांगितले, वाळकं पान चालतं. मग आपण चांगलं का तोडावं? वाळलेलं देवाला द्यायचं म्हणून वाळलेलं देऊ नये किंवा शिळं म्हणून देऊ नये, पण आपली भावना काय असावी हा प्रश्न आहे. तर तसं त्याच्यातलं आपल्याला सरळ, मी सांगत होतो ते सरळ आणि सहज जीवनाबद्दल सांग, सरळ आणि सहज जीवन आहे. पण माणसाचं मन, त्याचा अहंकार आणि त्याचा स्वार्थ, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला ते सहज सरळ जाऊ देत नाही. सहज सरळ व्यवहार आहे तो तसा करू देत नाही, त्यात पेच काहीतरी घालतं आणि त्यामुळं जीवन अवघडून बसतं. आणि शेवटी काय होतं माहिती का, पेच घालणाऱ्यालाच पेचात पडायला होतं. खरं सांगायचं तर तसंच आहे. त्या ह्याचं जसं सांगतात, हौशी ही बंदूक घेऊन जातात शिकारी करायला वगैरे, आता त्याच्यावरती वेगळ्या कारणाने बंदी आली वगैरे आलं, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या तरी एखाद्या क्लॉजखाली असेल, अजून सुटा आहे, तर त्यांनी ते जे बऱ्याच वेळेला हे वाघ असल्या गोष्टी पकडायच्या म्हणजे त्याच्यासाठी ते खड्डे तयार करतात आणि त्याच्यावरती ते सगळं गवत पसरून ठेवतात. आणि आपल्याला माहिती असेल त्याच्यावर गवत पसरायचं, अगदी नैसर्गिक होतं तसं वाटेल असं करायचं, आत बरोबर तो पडेल असं खड्डा करायचा आणि त्याच्या येण्याच्या ज्या जागा आहेत त्या जागी झाडावर जाऊन बसायचं शांतपणे, त्याशिवाय ते सापडत नाही. तर असं ज्यांनी केलं ते सगळं पसरून झालं आणि आता झाडाकडं जाऊन बसायचं आणि चढून बसायचं, त्याची याची वेळ झाली, पाणवठ्याला याला वेळेला येतात, तर ते ज्या वेळेला परतीचं जायची वेळ आली त्यावेळेस ढरकाळे ऐकू आले. ढरकाळे ऐकल्याबरोबर जो थरकाप झाला त्यापोटी पळायला सुरुवात झाली आणि सर्वात पहिला खड्ड्यात पडलं. आपणच तयार केलेलं आहे. तेव्हा आता वाघ वरून बघणारा आपण, खरं म्हणजे विचार वेगळा होता आपला. त्या पेचाची अवस्था मनाच्या अशी आहे, मन पेच निर्माण करतं आणि त्या पेचात ते स्वतःच अडकून बसतं आणि आपल्याला अडकून ठेवतं. त्याला पेचने निर्माण करून द्यायचं, त्याला म्हणजे सरळ काम आहे. भगवंताचं कामसुद्धा सरळ आहे, त्यांनी आपल्याला खरं ठेवलेलं आहे तसं. पण त्याला उलटं जसं तो आयता सापडला तसं मायेला मनुष्य पेचात स्वतः टाकायला गेला की मायेला आयता सापडतो. तिला ती मायेचं सावजच आहे, ते बघतच असतं की हा मनाला उड्या मारायला देतोय का, दिली की त्यांनी पकडलं समजायचं. ते जसा खड्डा आहे तसं मायेचं हे पेच आहे, ते टाकते. तर असं ज्याचं होत नाही तो ज्ञानी, तो ओळखू नये, तो पेचात नाही टाकत. तर अनेक बाजूनी ज्ञानाच्या बाबतीत बघता येईल. तर तशी ज्याची एक सावधता एक मोठा गुण आहे, तर ज्याची सावधानता जात नाही, परिस्थिती तर काही येतच राहणार, जातच राहणार, आपल्याला कृती करतच राहावं लागणार, त्याला काय पर्याय असणार नाही. पण कुठल्याही प्रसंगात ज्याची सावधानता जात नाही तो एक ज्ञानी आहे. तेव्हा ज्ञानाच्या लक्षणामध्ये हे आहे, सावधानता जात नाही. आणि म्हणजे ज्या अर्थाने मनुष्याला ज्ञानाचा काय, आपल्या कुवतीचा काय, कशाचाही भ्रम होऊ शकतो. तो बुद्धीचा होईल, त्याच्या कर्तृत्वाचा होईल, काय कुवतीचा होईल, कशाचाही त्याला भ्रम होईल. तिथेसुद्धा तो सावध जो असतो तो बरोबर ज्ञानी. आपल्याकडे महाराजांचे जे लहानपणी ज्यांना अनुभव मिळाला ते लखुंडी महाराज आपल्याला माहिती असते. त्यांच्या बाबतीत आपण 2-3 गोष्टी पाहिल्या होत्या. त्यांनी एक प्रबंध लिहिलेला आहे. त्या काळात इंग्लिशमधला त्यांचा एक प्रबंध आहे विशेष म्हणजे, आणि लघुप्रबंध आहे पण आहे की उद्धारासंबंधी. तर ती ज्यांची योग्यता होती
ही 1895 जिथे ते काळातली गोष्ट आहे. ते तेव्हाचे जे त्या काळातले म्हणजे त्यावेळेला त्यांच्या भाषेमध्ये म्हणायचं जर किंवा आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर त्या काळातले मामलेदार, तेव्हा अशाही पदावर असलेला इंग्लिशमध्ये ते प्रबंध लिहिणारा त्या काळातला माणूस अत्यंत बुद्धिमान, आणि महाराजांनी नामाचं ते दिलं ते जपलं, पण योगमार्गी होते. त्यामुळे त्यात म्हणजे ते त्यांना योगीराज म्हणतात लकुंडी महाराजांना. तर अशी माणसं आहेत की ज्यांची एवढी साधना आहे, तपश्चर्या आहे, सगळं आहे. तेव्हा कोण त्यांच्या बाजूला आजूबाजूला 4 माणसं बसलेली आहे, कोणी ना कोणीतरी. पूर्वी ते म्हणजे मला आठवण कशावर नाही, कासेगावला होतं त्यावर नाही, तिथं कासेगावकर वैद्यांनी जी दैनंदिनी लिहिलेली आहे, ज्यांनी महाराजांच्याकडे त्यांना महाराजांकडे ज्यांनी पाठवलं तेही लकुंडी महाराज. कारण ह्या लकुंडी महाराजांनी महाराजांच्याकडनं अनुग्रह घेतलेला असल्यामुळं त्यांनी यांना शिष्यत्व दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही गोंधळला जाऊन राहा काही दिवस, असं तेव्हा सांगितलं होतं. म्हणून ते तिथं राहिले, आणि ते तिथं असतानाची आठवण महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. महाराजांच्या चरित्रात शिष्य परंपरेमध्ये या हनुमंतराव कुलकर्णी लकुंडी महाराज म्हणतो आपण, ते लकुंडीच्या होते म्हणून लकुंडी महाराज म्हणतात, तर त्यांचा उल्लेख आहे त्याच्यात. तर हे जे कासेगावकर वैद्य होते त्यांनी म्हणजे जे त्यांचे शिष्य त्यांनी त्या काळात तिथली रोजची दैनंदिनी ठेवली. अशी माणसं फार कमी, म्हणजे ती खूप इतिहासाच्या दृष्टीनं शिकणाऱ्याच्या किंवा हे अशा तऱ्हेनं पारमार्थिक अभ्यास करण्याच्या दृष्टीनं खूप उपयोगी पडतात. तर त्यांनी त्या काळात ती दैनंदिनी ठेवली. आता ती आपल्या व्यवहारात कुठेतरी पहिल्यांदा ती अगदी खाजगी स्वरूपात होती, कुठेतरी झेरॉक्स उतरून घ्यायची किंवा झेरॉक्स काढायची अशा पद्धतीनं होती. आता ती उपलब्ध आहे. तर ते जे त्यांचेही गुरु, त्यामुळं हे कासेगावकर वैद्यांच्याकडे उतरत, त्यांचा वाडा आहे कासेगावला, आपलं जे बँके शेजारी त्याचा वाडा, या वाड्यामध्ये ते आले म्हणजे तिथे राहत. तेव्हा ही मंडळी आजूबाजूला बसत. आपला विषय चालला आहे तो सावधानतेचा चालला आहे आणि ज्ञानाचा चालला आहे. हे ज्ञानाच्या अशा अवस्थेला होते. आपल्याला त्यांच्याविषयी मी मागे पण म्हटलं होतं, त्यांनी सर्वात शेवटी म्हणजे त्यांचा अधिकार या दृष्टीने विचार केला तर ते ज्या वेळेला काशीला गेले त्यावेळेला ते देह ठेवायला गेले, त्यावेळेला आपल्याला मागे बोललो असेल की देह ठेवायला गेले त्यावेळेला बरोबरची मंडळी म्हणली की ते म्हणले मी काय आता परत येणार नाही, मी तिथंच देह ठेवणार आहे. त्यांना गंगेमध्ये देह अर्पण करायचा होता. तर त्यावेळेला तिथे गेल्यावर काशीत राहिल्यानंतर जी मंडळी गोळा झाली होती त्यावेळेला त्यांनी त्यात जे एक उत्तम हे जाणणारे, ज्योतिष जाणणारे असे जे कोणी ज्ञानी भविष्यज्ञानी होते त्यांना शास्त्रीभावांना पाचारण केलं होतं आणि त्यांना विचारलं होतं की जरा मुहूर्ताचे मला जरा हे पाहिजे, माहिती पाहिजे, तर आपण मुहूर्त काढून द्याल का? ते म्हणले कोणत्या कारणासाठी, कशासाठी मुहूर्त हवा आहे, केव्हा हवा आहे? म्हणजे वैकुंठ प्रयाणासाठी मुहूर्त हवा आहे. त्यांना पहिल्यांदा आपण काय ऐकतो हेच कळत नाही. ते म्हणले वैकुंठ प्रयाणासाठी कोणी माझ्याकडे आजपर्यंत मुहूर्त मागितलं नाही, मला काय तो देता येणार नाही, तेव्हा मी आपल्याला नमस्कार करतो म्हणले. तर तेव्हा त्यांनी स्वतःचा मुहूर्त काढला आणि शेवटी सगळ्यांना सांगितलं होतं काय होईल पुढे, कसं द्या, काय करा. ब्रह्मानंदांचं आत्ता नेमकं हे आहे, हा काळ पुण्यस्मरणाचाच आहे. तर आता पुढच्या शुक्रवारी पुण्यतिथी आहेच. तर त्यांनीसुद्धा असंच आदल्या दिवशी त्यांना बरोबरच्या लोकांना नेऊन सांगितलं होतं अशी नदी आहे, ब्रह्मंजाचं ह्याचं असं असतं, मग ते हे बांधा, त्याला ते काय गाडगी जोडा, ते पाण्यात सोडा, त्याचं काही करायचं नाही, अमकं नसतं, असं नसतं. उगाच आपली माहिती सांगून ठेवल्यासारखं इतर माहितीत ही माहिती सांगून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ती खरी काय आहे ती कळली सकाळी 10 वाजता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आदल्या दिवशी काय काय बोलले. तेव्हा अशांची सावधानता जात नाही. आणि ती कशी जात नाही तर त्यांना एकदा हे लकुंडी महाराजांना, हे जसं कासेगावकर वैद्यांच्याकडे जाणारे लोक तिथे बसायचे, तर ते जे आजूबाजूला बसलेले लोक होते ते एकदा त्यांना म्हणाले होते की आपण त्यांची योगस्थिती काय होती तर ज्याला अजपा जप म्हणतात, जे जो आपल्यालासुद्धा अजपा म्हणून ह्या शब्दाव्यतिरिक्त फारसा त्याचा काही अनुभव नाही, फारसा म्हणजे जवळजवळ नाही असं म्हणून. फार तर आपल्या जपाला बसलं माळ आपली नाही पडली किंवा झोपणे लागली तरी खूप आहे, हो की नाही. पण जपाची गोष्ट काय करावी. पण ह्यांना जेव्हा त्यांनी ह्या लकुंडी महाराजांना त्यांच्या शिष्याने विचारलं होतं की रामनाम कसं घ्यावं, काय घ्यावं, ते म्हणाले तुम्हाला मी रात्री सांगेन, त्यांचा अधिकार देण्याचा काय आहे. तेव्हा रात्री 8 वाजता त्यांचं जेव्हा जेवणाची वेळ स्थिती झाल्यानंतर त्यांना रात्रीचं भोजन झाल्यावर त्यांनी बोलावलं आणि ती मच्छरदाणी लावून ते झोपल्या. म्हणजे तुम्ही इथे बसा. आणि रात्री 9 वाजता त्यांना झोप लागल्यानंतर जशी त्यांची झोप सुरू झाली तसं तिथे त्यांना मंजूळ रामनामाचा ध्वनी ऐकू येत होता. त्याला पहाटे 4पर्यंत ते झोपलेले होते आणि हे जागे होते, यांचा जप चालू आहे आणि हे ऐकत बसलेत.
आणि सकाळी उठल्यावर जेव्हा पहाटे 4ची त्यांची उठण्याची ब्रह्ममुहूर्ताची 3:30ची वेळ होती, तेव्हा उठले तेव्हा विचारलं, कसं घ्यायचं असतं रामनाम कळलं ना. आता काय घेत आहेत काय नाही, काय असतं, आपण खूप वरची शिखरं बघून ठेवायची, म्हणजे निदान आपण कुठे आहोत, काय आहेत आणि काय करायला पाहिजे याची कल्पना येते. शरण जावे तसे वेळोवेळा का म्हणलं आहे याचा उलगडा करण्याच्या निमित्ताने हे परत एकदा पुण्य महाराजांचं संकीर्तन किंवा त्यांची आठवण. त्यांना विचारलं होते, आपण योगी आहात, आपल्याला आता काही ह्या मनाचा किंवा कशाचा अडथळा नाही, आपण विकारांच्या पलीकडे आहात, या सगळ्या वासनांच्या पलीकडे आहात. तेव्हा ते म्हणले, जरा थांबा म्हणले असं काही समजू नका, तुम्हीही समजू नका आणि मीही समजत नाही म्हणले. तसं तुम्हाला म्हणले उदाहरण सांगतो, एखादं मांजर आहे, तुम्ही कोंडून घाला, 12 वर्ष कोंडा आणि त्याला रोज तूप साखर पोळी काय त्याला आवडते ते देत राहा. 12 वर्षानंतर तुम्ही म्हणले जर त्याला खोलीतनं बाहेर सोडलं आणि त्याला उंदीर दिसला झडप मारेल म्हणले. त्याच्या बाबतीत फक्त सावधानताच राहू शकते म्हणजे, बाकी काही येतं वगैरे काय म्हणण्यात अर्थ नाही. 12 वर्षांनी सोडलं तरी ते उंदीर बघितलं की झडप घालेल, त्यांचंच म्हणणं आहे. त्यामुळे म्हणले एक दिवस तुम्ही 12 वर्षांनी, म्हणजे तपश्चर्येच्या नंतरसुद्धा ही माणसं एवढी सावध आहे. तर तपश्चर्या करायला लागलेल्याने किती सावधान असावं आणि कुठल्या ट्रॅपमध्ये कशात आपण अडकू, काय जमले म्हणून सांगू, काय खरं नाही तसं काय करू. तेव्हा ज्ञान म्हणजे फक्त ज्ञान, आणि ते असतं, ते असल्याची जाणीव पण नाही त्यांच्याकडं. ज्ञान असल्याची जाणीव नाही, ते स्वतःच ज्ञानस्वरूप आहेत, ते ज्ञानी खरे, की जे स्वतःच ज्ञानस्वरूप आहेत. आणि त्याचा त्यांना ज्या अर्थाने ज्ञान आहे म्हणून जाणीव असली की अहंकार असतो, तर तसं त्यांच्याकडे काय नाही. आपल्याला यांचे आत्ता परवा हे झालं, आधी पुण्यतिथी झाली, मग जयंती झाली वरदानंदांचं, आपल्याला माहिती आहे. तर मिरजेचे म्हणजे त्याकालीन संस्थानिक होते, त्यांना ह्या सगळ्या त्यांच्याविषयी, स्वतःच्याविषयी, दासगुरू महाराजांच्याविषयी आदर होता. ते पंढरपूरला नेहमी जात. असं 3 वर्ष जात होते. 61 साली गेले, 62 साली गेले, हे चालू होतं त्यांचं. तर ते 60ला गेले, 3 वर्ष सलग गेल्यानं दरवेळी 3 वर्षाचा का उल्लेख करायचा, ते आधीपासूनच जात होते, पण गेले. त्यांच्या डोक्यात त्यावेळेला ती कल्पना होती की योग तारावलिकेचं जे प्रकरण आहे ते खूप मोठं आहे आणि त्याचा आपल्याला उपयोग होत नाही, एवढं आचार्यांनी लिहून ठेवलं, तर आपल्याला निदान त्याचं काही सामान्य माणसाला कळावं, तर ह्याच्यासाठी तुमच्यासारख्या अधिकारी माणसाने जर याचा अनुवाद केला तर फार बरं होईल. तर महाराज आपण ते करा, असं ते दासगणू महाराजांच्या मागे लागत. तर दरवेळेला लिहिलं की ही विनंती कानावर आली. ते म्हणतील जरा वेळ मिळाला की बघतो. त्यांच्या मागं किती व्याप. तर त्याच्यात ते अनुवाद कधी करायचा, हा बसायचं कधी. तर हे सगळं दरवेळेला ते म्हणले की पुढच्या वर्षी, असं करत 3 वर्ष गेले. 3 वर्ष गेले. हे ज्या वेळेला 3ऱ्यांदा गेले होते त्या वर्षी त्यांनी काय सांगितलं त्यांना, की तुमचे विषय माझ्या लक्षात आहे की त्या योगतारावलीचा अनुवाद करायचा आहे, तो तुम्हाला मराठीमध्ये हवा आहे. ज्ञानाची स्थिती कशी असते, दोघांची त्या बाबतीत आहे, तर ती कशी असते, तर म्हणजे तोच ज्ञानी खरा तारी तुझी असते. तर ते दासगणू महाराजांना म्हणल्यावर त्यावर्षी दासगणू महाराज काय दरवर्षी काय म्हणत, की आपण माझ्या लक्षात आहे, मी करून ठेवतो, झालं की तुम्हाला सांगेन, तुमची आपली भेट होतीच. बरं, नाही तर ते दरवर्षी जायचे हे ठरलेलंच होतं त्यांचं, वारीच असल्यासारखं असतं, तर ते भेटायचेच आहेत. तर त्यावेळेला बघू. पण ह्या 3ऱ्या वर्षी ज्यावेळेला त्यांनी विचारलं तेव्हा ते म्हणले, आता काय झाले, मी ते काम अनंताकडे सोपवलं, हे वरदानंदांच्याकडे. ते म्हणले ते अनंताकडे काम सोपवलं आहे, तर तिथे बाजूला हे छगनकाका असायचे ना, तर छगनला सांगून, म्हणजे छगनकाकांना सांगून तुम्ही ते त्याच्याकडून पुरं करून घ्या. आता असं कधी उत्तर दिलं नाही, यावर्षी दिलं. मग त्यांनी बाजूनं छगनकाकांना म्हणले, आता माझी अनंतरावांची गाठ पडायची, म्हणजे त्या काळात त्यांना अनंतराव म्हणत आपल्याला कल्पना असेल, तर ते प्राचार्य होते वगैरे, तर ते पुण्यात ते कधी गाठ पडायची त्यांची ही व्हायची, तर ते जरा तेवढं जरा तुम्ही आता तिथं महाराज असं म्हणतात तर आपण ते तिकडून घ्या. आता यांना ते अशक्य होतं असं आहे का, नाही, पण ते सावधान किती आहेत. तर हे ज्या वर्षी सांगितलं त्यानंतर अनंतरावांच्याकडे ती सोपवलं, स्वामींच्याकडे हे वरदानंदांकडे सोपवलं, त्यांच्याकडे तुम्ही करून घ्या. त्यांना काय माहिती नाही यातलं, हे ह्यांनीच सांगितलं फक्त इथं. आणि त्याच्या पुढच्या वर्षी ज्या वेळेला ते वारीला यायचे त्याच्या आत यांनी देह ठेवला.
अत्यंत सावधान आहेत. म्हणजे ठेवायचं आहे तरीसुद्धा त्याच्या आधीचं जे काम आहे ते 3 वर्ष करतो म्हणतात, पण शेवटच्या वर्षी ते आता अनंतवांच्याकडनं घ्या म्हणले. आणि ह्यांना सांगितलं की तुम्ही जरा, मग त्यांनी यांना विनंती केली. मग नंतर मग ते काकांना काम पडलं, ते काका त्यांच्याकडे गेले, महाराजांनी देह ठेवला. त्यानंतर ही सगळी मंडळी तिकडे पुण्याला गेली, तिथून मुंबईला गेली, तिथून परत येत होते. तेव्हा पुण्यात परत येत असताना हा विषय निघाला की तेव्हा त्यांना हा प्रसंग सांगितला त्याने की आपल्या महाराजांच्याकडे हे आलेलं असताना यांनी हे सांगितलं आहे आणि ही योगतावरावळीचं प्रकरण तुमच्याकडून करून घ्या असं त्यांना ते सांगितलं आहे. आणि ते संस्थानिकांना ते माहिती आहे, त्यांनी मला सांगितलं आहे, तर मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले त्यांनी असं सांगितलं आहे का? मग ठीक आहे. त्यांनी सावध असं उद्योग नाही केला, आपणहून काय उद्योग नाही केला, त्यांनी सांगितलं आहे ना, ठीक आहे म्हटले. ठीक आहे एवढंच बोलले. आणि जे रेल्वेतनं परत आले त्यावेळेला पुण्याला आले, त्या रसशाळेच्या तिथे त्यांचा मुक्काम असेल. रसशाळेत मुक्काम, तिथे ह्यांचं चित्र लावलेलं आहे, पंडित दासगणू महाराजांचं चित्रसमोर. ते एक दिवशी सकाळी उठले, तिथं आल्यानंतर आपली नेहमीची कामं झाल्याबरोबर सकाळचं अन्नी उरकलं की त्या फोटोसमोर बसले, त्यांना प्रार्थना केली, ही तुमची आज्ञा आहे असं यांनी सांगितलं आणि हे आता काम करायचं आहे. ह्यांना बोलले, ते काका या, काय तर लेखणी आणि कागद घेऊन या. समोर योगतावरावली आणि पहिल्या श्लोकापासून मराठी अनुवाद सांगायला सुरुवात केली. हे श्लोक सांगत होते ते एक टाक, म्हणजे त्याच्यात आता जगनकाकांसारखेच माणूस होते तयारीचे, जे त्यांच्या तालमीत दासगणू महाराजांच्या तयार झालेले आणि ह्यांच्याही तयार झालेले स्वामींच्याही, म्हणून ते इतकं बारकाईनं टिपून ठेवू शकले. ते म्हणजे ते एका मागोमाग एक श्लोक, नुसता श्लोक वाचायचे आणि दुसरा श्लोकाचा अनुवाद सांगायचे, दुसरा, तिसरा, चौथा, 367 श्लोक त्यांनी एका बैठकीत सांगितले. म्हटले 1 तास 27 मिनटं मी नुसतं लिहित होतो. ही ज्यांना जाणीव आहे ते झाल्यानंतर काय, तर ते आता महाराजांसमोर ठेवा, नमस्कार करा, त्यांनी आज्ञा केली, आपण पाहिलं, आपला आता त्याच्याशी काय संबंध. असं आपल्याला कुठल्या कर्तृत्वाच्या बाबतीत राहता येईल. जे सावधान आहेत तेवढेच राहू शकतील. म्हणून खरा ज्ञानी काय आहे हे आपण समजून घ्यावं. आणि त्याच्यातलं अजूनही आपल्याला एखादा घेण्यासारखी गोष्ट जाता जाता बघून जाण्यासारखी, की लौकिकाचंही ज्ञान आहे, अलौकिकाचं ज्ञान आहे. जसं अशाश्वताचं ज्ञान आहे, शाश्वताचं ज्ञान आहे. आपल्याला हे सगळी भाषा समजू शकते. सगुणाचं ज्ञान आहे, निर्गुणाचं ज्ञान आहे. त्या सगळ्या ज्ञानामध्ये मानवी ज्ञानात अपूर्णता आहे हे भान ज्ञानानं असतं. ते ज्ञानी. ह्यात अपूर्णता आहे ह्याचं ज्ञान ज्ञान आहे, ते आपल्याकडे सगळे पूर्णच आहे. जो तो वाटतो तो मला सगळं माहीतच आहे म्हणतो, माझं बरोबरच आहे म्हणतो, मी करतो ते बरोबरच आहे म्हणतो, असं जो म्हणतो त्याला त्या ज्ञानाची कल्पना आलेली नाही. ज्ञानी त्यांनी उलटं वेळोवेळा शरण जावे अशी परिस्थिती आहे. तेव्हा मानवी ज्ञानात अपूर्णता आहे याचं ज्ञान ज्ञान आहे, त्यानं खरं ज्ञान आहे. तर त्या अर्थाने त्याकडे बघावं. आणि होतं काय, हे जे पुढे वेळोवेळा आता तिथे आपल्याला संबंध त्याच्याशी आहे, ते वेळोवेळा शरण का जावं लागतं, तर मला ते कळत नाही, हे एकदा कळतं पण टिकत नाही, पुन्हा मला काहीतरी कळतं आहे असं वाटायला लागतं की झालं परत सुरू. म्हणजे एखाद्या तसं चांगलं वागायचं ठरतं, आपल्याकडे सौजन्य सप्ताह वगैरे नाही का पाळावे लागत. त्याचाच अर्थ सरळ आहे की उरलेले 51 सप्ताह आपलं काय चालू असतं ते त्या सौजन्य सप्ताहाच्या याच्यातच भाषेतच कळतं. आपल्याकडे अलीकडे इकडून नाही का हे आले की मदर्स डे, फादर्स डे, अमके डे, तमके डे, म्हणजे एरवीच्या काळात 364 दिवस आईशी कसं वागावं किंवा आणि कोणाशी वडिलांशी कसं वागावं हे न कळणं जिथे आहे तिथेच हा दिवस साजरा करावा लागेल. नाही तर रोजचा दिवस तोच आहे की. त्या दिवशी का ते वडील वेगळे ठरतात, त्या दिवशी का ती आई वेगळी ठरते, जे असतं ते तसंच असताना मग तसं ज्याचं आहे, म्हणजे ज्या अर्थाने एकदा ज्ञान झालेलं आहे ते ज्याचं परत मागे येत नाही, त्या अर्थाने ते मधनंच ते मागे येत नाही, ते तिथेच्या तिथे. आणि त्या अर्थाने अपूर्णता आहे. आणि अपूर्णता असल्यामुळे आपल्याकडे आपल्या ज्ञानाला निःसंशयपणा नाही. मी महत्त्वाची गोष्ट बघितली की ज्ञान आहे पण निःसंशय नाही, निस्संदेह नाही. ते लक्षात असतं त्यांच्या की आपल्याला हे निस्संदेह नाही. त्यामुळे ज्याच्याकडे निस्संदेह ज्ञान आहे त्याला शरण जावे. तोच ज्ञानी खरा तारे तुझ्याशी, तो तारे तुझ्याशी आहे, पण त्याला वेळोवेळा त्याशी शरण जावे. कारण आपल्याला कळायला लागलं तरी मध्ये ह्यातलं काहीतरी घोटाळा होण्याची शक्यता आहे.
कधीतरी कळायला लागेल असं वाटेल, कधी ते केलेलं विसरेल. तर असं आणखीन एक त्याचं एक शेवट लक्षण बघू आणि पुढे जाऊया आता, की ज्ञानाची परिणती ही कशात व्हावी. म्हणजे ज्ञान खरं कोणाचं, ते ज्याच्या ज्ञानाची परिणती श्रद्धेमध्ये झाली तो ज्ञान. ज्ञानाची परिणती कशात झाली शेवटी, श्रद्धेत झाली तर त्याला गाठलं त्याने. नाहीतर नुसतं ज्ञानाचं ढिग काय हिमालय होईल, पण त्याचा उपयोग होणार नाही. कारण हिमालयालासुद्धा शेवटी तो खाली खचतोच आहे. तो आज दिसतो, मागं काही वर्ष कोटी वर्ष गेलं की तिथं काहीच नाही आहे, समुद्रच आहे. ती असली अवस्था त्याची आहे, ती आपल्या जीवनामध्ये पण तशीच असते. तर यावरनं आपण लक्षात ठेवावं. आणि एकदा श्रद्धेत परिणती झाली की जसं ज्ञानाच्या बाबतीत जसं तो मागे येत नाही, बदलत नाही, तशी श्रद्धासुद्धा अविचल असते. म्हणजे श्रद्धा म्हणजे श्रद्धाच, आणि श्रद्धा म्हणजे कृतीच. आपल्याकडे जे श्रद्धा आणि कृती जे निसर्गदत्तांचे आहे किंवा कोणाचंही आहे, पण बघा ह्यांचे सगळ्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे म्हटलं की कृती आहे. कल्याणात छाटी म्हटल्यानंतर किती खोल आहे, पाय मोडेल का, जवळपास फ्रॅक्चर होईल का, त्याला कोणी आहे का, जवळपास डॉक्टरची सोय आहे का, किंवा ह्यांना दुसरी छाटी आणून नाही का देता येणार आपल्याला आपल्या खर्चानं, किंवा गोळरणी गोळा करून नाही का देता येणार, काही विचार नाही. कल्याणात छाटी म्हणली की उडी. हे ज्याचं झालं त्याला जमलं. श्रद्धेची परिणती म्हणजे काय ते सांगितलं की तेच, त्याच्यामध्ये मध्ये शंका येत नाही, विकल्प येत नाहीत. आणि हे जे स्वार्थ आणि अहंकारणी ही मंडळी बसलीत ना, ती मध्ये आहेत. महाराजांचं आपल्याला चरित्र सगळं जवळपास आपल्या हाताखालून गेलेलं आहे सगळ्यांच्या, मग आपल्याला कल्पना असेल. त्या बागलकोटच्या बाईंची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्यात ते आहे की त्या बाई, ती दोघं तिथे राहणारे बागलकोटचे, ते त्यांना मुलगी होती, तिच्या अंगाला ते नाईटे सुरू झाले. 12 वर्षाची गोष्ट आहे साधारण. तो एक आजार सुरू झाला. ते काय काय केल्या, सगळे गांड्या दोऱ्यापासून वैद्यांपर्यंत सगळं करून झालं. डॉक्टर वैद्य त्यांचे जे शक्य होतं ते सगळं झालं. कुणीतरी बागलकोटचा मनुष्य इकडे येणारा होता, त्याला हे त्यांनी सहज म्हटलं की इतक्या ठिकाणी तुम्ही इतके करून सगळं झालं. तिचं वय आता 15 वर्ष झालं. तर ते म्हणले, आणि त्या काळात 15 वर्ष म्हणजे हे अगदी लग्नाच्या वयाला आले, आता सगळे मार्ग चाललेत, तर असं महाराजांचं नाव आहे, तर तुम्ही गोंधळाला जाऊन या एकदा वाटलं तर तुम्ही एकदा तिला घेऊन जावा. म्हणून मग ह्यांनी काय विचार केला, त्या काळात काही त्यांना यातलं काही माहिती नाही फारसं, आणि ठीक आहे हे म्हणतात जाऊन, तर इतक्या ठिकाणी जाऊन आलं, काय अगदी झाडपाल्यापासून सगळं करून झालं आहे, त्यांच्याकडे जाऊन बघू ते काय म्हणतात. तर म्हणून त्यांच्याकडे आल्या, महाराजांनी ते बघितलं. ते म्हणले काय आहे हे, आहे हिच्या प्रारब्धाने, पण उपाय आहे याच्यावर. संतांच्याकडे प्रारब्धावर उपाय असतात, आपल्याला फक्त भोगावंच लागतं. तर त्यांच्याकडे प्रारब्धावर उपाय आहे, पण ते जे उपाय असतात ना ते आपल्याला परवडत नाहीत, ही अडचण आहे परत. तर ते काय म्हणाले त्याच्यावर, सर्वसाधारण त्यांचे उपाय असेच असतात काहीतरी, आणि ते म्हणूनच ते उपाय असतात. नाहीतर मग माणसाला औषध घेऊन गुण नाही काय येणार सरळ, तो काय येत नाही आहे. तर त्याचं कारण ते प्रारब्धामध्ये उभं आहे. ते म्हणजे याला एकच उपाय आहे फक्त हिला, की हिचं लग्न अत्यंत गरीब अशी जर तुम्ही करून दिलं, गरजूशी माणसाशी, तर हिचं हे थांबेल, हा आजार जाईल म्हटले. आता हे आपल्याला कल्पना आहे की हा आजार जाईल, हे त्याने ऐकून घेतलं. ते म्हणजे खरोखर जाईल का, तर ते म्हणले एक करावं लागेल की गरीब मुलाची हिला द्यावी लागेल, तर हे सगळं नाहीच होईल. आणि ते म्हणले आता तुम्ही तुमच्या यजमानांना विचारून घ्या म्हणले. कट्टे आले नव्हते बरोबर, ही मुलगी आईला घेऊन आले. तर ते म्हणले तुम्ही यजमानांना विचारून घ्या हिच्या वडिलांना, आणि अशा तऱ्हेनं गरिबाबरोबर लग्न केलं चालेल का. तर ते म्हणलं मग आता उपाय हा असेल तर आम्ही करू, काय शेवटी असंही तसं तिचं लग्न करायचंच आहे, तर अशाही परिस्थितीत गरीबाशी करायचं एवढंच आहे दा, मग ह्याने हे पेटेल ना, चालेल, तुमच्यावर श्रद्धा ठेवून आम्ही हे करायला तयार आहे. श्रद्धा अविचल म्हणजे काय आणि काय हा त्याच्यात बरोबर रिफ्लेक्शन आहे. म्हणून मला त्या गोष्टीची आठवण होती की त्यांनी ते यजमानांना विचारलं तिकडे पत्र टाकून, त्या राहिल्या गोंधळ्यात. त्यांनी सांगितलं तू अवश्य ते कर, काय हरकत नाही, ते म्हणतात त्याप्रमाणे आपण करूया. आणि ह्यांच्याशी सांगितलं हे असं आहे, मला त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत हे करायला हरकत नाही, आणि तुमची श्रद्धा आहे ना, 2-2 वेळा याच्यात बदल नाही ना होणार, नाही होणार. हां मग म्हणले असं करा म्हणेपर्यंत त्यांना कुरुंदवाडातले ते जोशी म्हणून मुलगा होता, तो नीलकंठ म्हणून, तो नमस्कार करायला म्हणून महाराजांसमोर नेमका, हे काही नेमका येत नाही, तो बरोबर त्यांचंच काम आहे, तो नेमका आल्यावर त्यांनी नमस्कार केला. तो आता गरीब,
त्याच्याकडे त्या अर्थाने दारिद्र्यच म्हटलं तर. आणि जे काय आहे ते पोटपाण्याचं हे असं व्यवसाय. तर ते म्हणले हा हे करतो ह्याचा काय भिक्षुकीचा व्यवसाय आहे, तू गरीब आहे तर तुम्हाला हे करायचं आहे का, तर हा मुलगा आलेला आहे ह्याला देता का. ते म्हणले आपण कबूल केलंच आहे. त्यामुळे देतो. मग त्या दोघांना सांगून टाकला. तर तुमची माहिती तुम्ही त्यांना सांगा, तुमची माहिती तुम्ही त्यांना सांगा, आता तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. माझं काम झालं म्हणले. तर रामाच्या कृपेने ते होईल सगळं, तुमची जी काय अडचण आहे ती दूर होईल म्हणले. होईल म्हणले. ही गेले, ते गेले, त्यांची एकमेकांची नंतर बैठक झाली. ती मग त्यांचा पत्ता ह्यांचा पत्ता घ्या, ते एकमेकांचं काय ते ठरलं. त्याप्रमाणे आता नंतर आपण बोलू वगैरे सगळं झालं. सगळी मंडळी महाराजांच्याकडनं हेही गेले तेही गेले निघून. आणि नंतर पुढचा पत्रव्यवहार करायची वेळ आली तर गेले. आणि इथून जेव्हा हे शेवटी जाताना तीर्थ अंगारा नमस्कार सगळं होऊन गेले आणि घरी गेले आणि हळूहळू ते सगळं कमी व्हायला सुरुवात झाली. निर्दोष, ती निर्दोष झाली मुलगी. आणि हा सगळा जो काही रोग होता तो निघून गेला, जो इतक्या उपचाराने अशा सर्व प्रकारच्या उपचाराने जे झालं नाही ते. आता ती बरी झाली. तर ह्यांनी यांना पत्र पाठवलं की ते मुलीचं तशा परिस्थितीत आम्हाला तेव्हा सांगितले, त्याप्रमाणे घरी येऊन यांनी सांगितलं. वडिलांचं पत्र आलं, त्यांच्या घरच्या लोकांची बोलणी. तर आता पुढचं काय तुमचं बोलायचं असेल त्याप्रमाणे करूया. ह्याने उत्तर नाही दिलं. यांची चलबिचल सुरू झाली. आता बरी आहे मुलगी तर कशाला गरीब आला त्या. हां, हे आहे. तर ते झालं. परत चर्चा झाली. उत्तर नाही पाठवलं. परत त्यांचं आलं, उत्तर नाही पाठवलं. ते गेलं नाही म्हटल्यानंतर 2 ते 8 दिवस गेले आणि परत आपला थोडा सुरुवात झाली. तेव्हा पुन्हा महाराजांनी विचारलं. महाराज म्हटले आपलं काय ठरलं आहे ते आता तुम्ही बघा, मी काय करणार. त्या म्हटले परत नाही आहे का, एकदा चुकलं, लक्षात आलं, आता आपण नाही करत. मग ते त्यांना कबूल केलं, सगळं ठरलं. आणि त्याबरोबर परत पुन्हा होतं तसं सगळं. ते जे उपटायला सुरुवात झाली ते सगळं नाहीचं झालं परत. आणि ती पुन्हा रोगमुक्त झाली. तिचं पुढं लग्न झालं, विवाह झाला, प्रपंच उत्तम झाला. महाराजांच्या या भक्तीच्या आशीर्वादामुळे कल्याण झालं. पण ह्या ज्ञानांचं म्हणजे काय होतं, ज्ञानाने श्रद्धा, श्रद्धेनं अविचल श्रद्धा, हे जे पुढचा प्रवास आहे हा ज्यांना करता आला त्यांना, नाहीतर करणे. वेळोवेळा का म्हटलं तेवढं तर फक्त सुरुवात करतो आणि थांबतो आजच्या दिवस. तर वेळोवेळा त्याचे शरण जावे. तर आपण त्यावेळी एक गोष्ट बघितली होती की पुन्हा पुन्हा आता आपल्याकडे अनेक शब्द आहेत. अभ्यास शब्द आला, बरोबर, उजळणी शब्द आहे, हे सगळे शब्द आपल्याला माहीत असलेले आहेत. पाठांतर शब्द आहे, गिरवणं आहे, घोकणं आहे, गृहपाठ आहे, असंख्य शब्द आहेत. हे सगळे का निर्माण झाले आणि कशातून निर्माण झाले. ती गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याशिवाय आपल्याला ती येतही नाही आणि टिकवता येत नाही आणि उपयोगाला येत नाही. एकदा वाचलं ना, परीक्षेला गेला हा क्वचितच, ते पुन्हा वाचावं लागतं. परत अडचणी येतात, त्या दूर कराव्या लागतात. परत तो अभ्यास म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. मग आता काय ग्रहपाठ, काय उजळणी, काय अमकं काय तुमकं काय, हे जर आपल्याला बरोबर वाटतं किंवा त्याची गरज वाटते, हे साध्या अभ्यासाच्या बाबतीत वाटतं, तर परमार्थाच्या बाबतीत जिथं अहंकारच सोडायचा आहे तिथं वेळोवेळच शरण जावं लागेल. याला काय करणार आपण, त्याच्याशिवाय नाही होणार. तेव्हा आता कसं आहे की हे अभ्यासाशिवाय साधा अक्षर किंवा त्याचं स्पेलिंग नाही लक्षात राहत माणसाला, 10 वेळा घोकावा लागतो. मग परमार्थाच्या बाबतीत ज्याला देव गाठायचा आहे त्याला वेळोवेळा का शरण जावं लागतं, तर ते ठरलेलं विसरतं, आठवत नाही, केलं जात नाही, पुन्हा पुन्हा ते केल्याशिवाय लक्षात राहत नाही, अंमलात येत नाही. हे सगळ्या अडचणी आहेत. म्हणून वेळोवेळा त्याची शरण जावे. आपल्या दृष्टीने संतांना वेळोवेळा शरण जावे. एकदा शरण गेलो आणि कायमचा गेलो असं कोण असेल मला सांगा. एखादाच पुढे असला तरच, नाहीतर हे म्हणजे खूप अपवादभूत गोष्ट आहे. म्हणून वेळोवेळा जावं आणि त्याची गरज आहे आपल्याला. तर आणि काय असते की हे लक्षात पण येत नाही. एक आजी होत्या, त्यांच्या शेजारचा तो बाळ्या होता. तो त्यांच्याकडे आला. आजींची चालली ती हुडकावड. तो नेहमीचा येणारा, हातावर खाऊ घेऊन जाणारा. तर त्यामुळं त्यांनी बघितलं आजींची हुडकाहुडक सुरू आहे. तर काय आहे, कुठं आहे, टेबलावर बघतायत, कपाटावर बघतात, खोक्यावर बघतायत, खिडकीत बघतात. त्यांनी विचारलं, आजी काय शोधताय का, काय मदत करू का, काही मदत करू. नको, मला सापडत नाही आणि तू काय सापडून देणार. कसं माणसाचं असतं, कमाल आहे. तो म्हणतोय मदत करू का. बरं आपल्याला नाही सापडत, त्याला दिसते म्हणून तू विचारतोय.
मला नाही सापडतो, तू काय बोल. किती बारीक असतं. आणि त्यामुळे वेळोवेळा म्हणजे शरण म्हणजे आपल्याला फारच शरण जावं लागेल असं वाटतं. तो काय म्हणाला, पण ठीक आहे, तुम्हाला नाही सापडलं, मला नाही सापडणार हे खरं आहे, पण काय हरवलं ते तरी सांगाल का? काय नाही रे, चष्मा नाही, मगाचपासून सकाळपासून माझा गोंधळ उडाला आहे. ते मी ह्याच्यावर हुडकला, त्याच्यावर हुडकला, त्याच्यावर हुडकला. अहो चष्मा ना, तो काय डोळ्यावर आहे की तुमच्या? काय बाई माझं डोकं. आता सुचलं हे सगळं. पण ते सुचायला एक मुलगा लागला साधा. त्यामुळे तो म्हणला, तुम्हाला जर समजा तो डोळ्यावर नसता तर तुम्ही जे आत्ता हुडकत होता ते तुम्हाला दिसलं असतं का? आता इतकं साधं आहे खरं म्हणजे. तेव्हा पण ते आता हे डोकंमध्ये आढळलं ना, मला काय, मला सापडत नाही, ते तू काय शोधणार, हे जे आहे हे भानगड आहे सगळ्या आपल्या डोक्यातली. त्यामुळं खरं सांगायचं तर परमेश्वराच्या बाबतीतसुद्धा आपली अशीच अवस्था आहे. परमेश्वराला शोधणारे, जसं बाहेरचं जग दिसायला आपल्याला उपयोग व्हायला त्याचा, जसा एक डोळे आहेत, ठीक आहे, डोळ्याची ताकद कमी पडली, चष्मा असेल, पण ते जे काही साधन जसं आहे तसं आपल्याला परमेश्वर दिसण्यासाठी अंतश्चक्षु दिलेले आहेत. पण दाखवायला कोणीतरी लागतो, सांगायला, त्याला ज्ञानी म्हणायचं, त्याच्याकडे जावं, म्हणजे ते होतं. ठर 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 पुरवणीत पान 15. सदा विठ्ठल चिंतन घडो, नामघोष कानी पडो. सदा विठ्ठल चिंतन घडो, नामघोष कानी पडो. नामघोष कानी पडो, नामघोष कानी पडो. नामघोष कानी पडो, नामघोष कानी पडो. कली दैत्य अंध युग, प्रकाश प्रेमळ पांडुरंग. कली दैत्य अंध युग, प्रकाश प्रेमळ पांडुरंग. प्रकाश प्रेमळ पांडुरंग, प्रकाश प्रेमळ पांडुरंग. प्रकाश प्रेमळ पांडुरंग, प्रकाश प्रेमळ पांडुरंग. भीती कोणाची कोणासी, पुरते ठावे त्या कलीसी. भीती कोणाची कोणासी, पुरते ठावे त्या कलीसी. पुरते ठावे त्या कलीसी, पुरते ठावे त्या कलीसी. पुरते ठावे त्या कलीसी, पुरते ठावे त्या कलीसी. हात ठेवी कटीवर, पुरा धाक शत्रूवर. हात ठेवी कटीवर, पुरा धाक शत्रूवर. पुरा धाक शत्रूवर, पुरा धाक शत्रूवर. न करी शस्त्र सैन्य गोळा, पुरे सात्विक भक्त मेळा. न करी शस्त्र सैन्य गोळा, पुरे सात्विक भक्त मेळा.
पुरे सात्विक भक्त मेळा, पुरे सात्विक भक्त मेळा, पुरे सात्विक भक्त मेळा, पुरे सात्विक भक्त मेळा. जो जो नामासी लागला चली शरण त्यासी आला, जो जो नामासी लागला कली शरण त्यासी आला, कली शरण त्यासी आला, कली शरण त्यासी आला, कली शरण त्यासी आला, कली शरण त्यासी आला. लढत अजब विठ्ठलाची चित्ते पालटती शत्रूंची, लढत अजब विठ्ठलाची चित्ते पालटती शत्रूंची, चित्ते पालटती शत्रूंची, चित्ते पालटती शत्रूंची, चित्ते पालटती शत्रूंची, चित्ते पालटती शत्रूंची. दीन म्हणे लागो लळा नित्य चिंतूया गोपाळा, दीन म्हणे लागो लळा नित्य चिंतूया गोपाळा, नित्य चिंतूया गोपाळा, नित्य चिंतूया गोपाळा, नित्य चिंतूया गोपाळा, नित्य चिंतूया गोपाळा. सदा विठ्ठल चिंतन घडो, नाम घोष कानी पडो, नाम घोष कानी पडो, नाम घोष कानी पडो. विठ्ठल 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 जानकी जीवन स्मरण जय जय